काल एका मराठी महिलेला एका मारवाड़ी व्यापाराने अभी बीजेपी की सत्ता आई है, अभी तुमको मारवाड़ी में बात करना पड़ेगा कार्यालयामध्ये अशी जबरदस्ती केली, मारवाडी बोलण्यासाठी जबरदस्ती केली की त्याला आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी यथेच्छ प्रसाद दिलेला आहे एका मारवाडी आणि पोलिसांनी आमच्या महाराष्ट्र सैनिकांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल केलेले। अर्थात अशा गुन्ह्यांची आम्हाला सवयच आहे, मराठी माणसासाठी अजून 100 गुन्हे आम्ही घेऊ, हरकत नाही। पण आता मराठी माणसाने सुद्धा विचार केला पाहिजे। बीजेपीची सत्ता येऊन 2 दिवस नाही झाले, अजून यांचा मुख्यमंत्री बसला नाही आणि ती मारवाडी गँग ही आता आपल्याला मारवाडी बोला सांगायला लागली। अचानक का वाढला याचा मराठी माणसाने आता विचार केला पाहिजे। आणि तुम्हाला वाटतं ना, जे 2 पक्ष सोबत आहेत, मराठी पक्ष आहेत, शिंदेचा, अजित पवारांचा, 2 मराठी पक्ष सोबत असून सुद्धा जर मारवाडी गँगची ही हिंमत होत असेल तर तुम्ही विचार करा त्या 2 मराठी पक्षांची काय किंमत आहे। शेवटी त्या महिलेला कोणाकडे यावं लागलं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे। म्हणजे आम्हाला तुम्ही निवडणुकीमध्ये पाडायचं आणि ज्यावेळी मराठीचा प्रश्न येतो त्यावेळी पुन्हा आमच्याकडेच यायचं। आता जनतेने विचार केला पाहिजे, जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक निरुत्साही होऊन घरी बसले तर मराठीसाठी कुठला पक्ष उभा राहणार? ज्या पक्षांना हिंदुत्वाच्या नावावर मत दिलं ते दोन्ही मराठी पक्ष यांच्या लाचेवर होऊन बसलेले आहेत आणि ज्यांना तुम्ही लाथाडलं तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतकं अपयश पदरी पडून सुद्धा आजही तुमच्या सोबत उभा आहे, मराठीसाठी उभा आहे। आता मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, पुणे, ठाणे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या आमच्या इथे प्रादेशिक पक्षांना महत्व द्या। तुमचे राष्ट्रीय पक्ष तुमचे स्थानिक प्रश्न सोडवायला येणार नाहीत, तुमच्या भाषेसाठी तुमचे राष्ट्रीय पक्ष उभे राहणार नाहीत, तुमच्या अस्मितेसाठी तुमचे राष्ट्रीय पक्ष उभे राहणार नाहीत। इथे प्रादेशिक पक्षच हवे ज्यांना त्या भाषेची, त्या भाषेच्या अस्मितेची, तिथल्या लोकांची त्यांना काळजी आहे। त्यामुळे हात जोडून विनंती आहे, आता तरी आमच्या मुलांना निरुत्साही करू नका। तुमच्या निरुत्साहामुळे तरुण मुलं राजकारणापासून लांब जायला लागलेली आहेत, याचा विचार करा। आणि यावेळी महानगरपालिकेला चुकूनही चुकीची मतं देऊ नका।